हाय गायज, वेलकम बॅक टू माय चॅनल. वेलकम टू अ न्यू व्लॉग. सर आज मी आली आहे माझ्या गावी, तिकडनं मी व्लॉग स्टार्ट करते. तर आत्ता रात्र झाली आहे, आमचं डिनर पण करून झालंय. मला जस्ट मी मध्ये मध्ये क्लिप्स घेतल्यात ते दाखवायचं होतं, म्हणून थोडंसं ब्रीफ देते की आम्ही कोण कोण आलोय. तर माझे मामा मामी, माझी मावशी, आमची फॅमिली, माझी दीदी म्हणजे माझी बहीण, आम्ही सगळे आलोय. आमचा अचानक असंच विकेंड प्लॅन बनला की जाऊया गावी पार्टी करायला वगैरे, म्हणून आम्ही आलोय. तर मोस्टली मी ब्लॉग उद्या सकाळपासूनच करेन, उद्यापासून दाखवेन मी तुम्हाला नक्की काय काय झालं. सो या स्टे ट्यून. काय करतो दाखवते. ते चिकन भाजायला ठेवलंय, जे की खाऊन पण झालंय आमचं. यांनी सगळ्यांनी संपवलं आणि मी क्लिप घेते, ते लोक वाट बघतायत. जा आमच्या घरात आणि खूप गोंधळ चाललाय, काय आवाज येणार नाही. माय डिनर इथे आणले. बघितलं अशी माणसं आमच्या घरात मूर्ख. इथे रिओ आणि ना आता आपल्याला स्वरूप दाखवणार आहे स्पेशल टेक्निक. थांब थांब, स्टार्ट नको. स्पेशल टेक्निक रिओ कसा ओपन करायचा त्याच्याकडे. होत का होती पण नाही होती. सो अशा प्रकारे स्वरूप फेल्ड झालेला आहे. स्लीपिंग लाईक दिस, सगळ्या लाईनीमध्ये मस्त वाटतंय. तिला गावी गेल्यावर असं झोपतो आणि आता असे खूप दिवसांनी भेट झोपतोय. गुड नाईट, सी यू टुमॉरो, बाय. सो आय एम अप गाईज. आता आम्ही जाणार आहेत नदीवरती. आता झोपून उठली, डोळे पण आम्ही जाणार आहेत नदीवरती आणि दाखवत मी तिथे गेलेला तुम्हाला. मी तुम्हाला आमच्या घराची बॅक साइड दाखवते. वेट. तर दिस इज आवर बॅक साइड. इथे खूप सारे झाड आलेत पावसामुळे. आणि आमचं लिंबाचं झाड आहे. आणि मेन गोष्ट दाखवते मी, एक मिनिट. आमच्या घराच्या मागूनच नदी जाते. नदी मीन्स छोटस पाण्याचं ओढ्यासारखं आहे. आता ते फ्लो नाही होते, तसं पाऊस झाला की होतं. आमचं मेन्यू बघा, मटन, कोंबडा आणि हे काय करतात तळायला. सगळी तयारी चालली. दोन्ही आता आमच्या बाप्पा पातेलीला राख लावतायत. काय बनवायचं याच्यात? चुलीवर मटण बनवण्यासाठी. याच्यावरून राख लावणार का? आमची चूल पण पेटली आहे. ते हे आमचं लिंबाचं झाड आहे. इथे पण लिंबाचं झाड आहे. मला लिंब आली पण आहे, मी दाखवते. हे सीताफळाचं झाड होतं, जे की तोडलंय आम्ही, आणि इथे कडीपत्त्याचं झाड आहे. तुझं काय आहे? तू खाली इकडे. अशी जागा आमच्या फ्रंट साईडला पण आहे, पण फ्रंट साईडला झाडं नाही आहेत. पण बॅक साईडला खूप छान आहे. आणि इथून समोरून तिथं ती दिसते, सो खूप मस्त आहे. पण आम्ही इथे नाही जाणार, तर आम्ही दुसरीकडे जाणार आहे. तुम्हाला मी दाखवू, वेट, तुम्हाला फ्रंट साईड पण दाखवते आता. ही आमची फ्रंट साईड आहे, जिथे पूर्ण गाड्या पार्क केल्यात आम्ही. तिकडून मेन एंट्रन्स आहे आणि इकडनं पण मागून पण जायला रस्ता आहे. सो असं आमचं घर आहे. आतून कधीतरी नेक्स्ट टाइम होम टूर देईल मी. इथे आमची दीदी भाकरी बनवते. भाकरी सोबत दीदी वडे पण बनवणार आपण. मटन वड्यांचं पण हाय आमच्याकडे. खूप सारे आयटम आहेत आज. सई, तू काय काय खाणार आहेस? मी ना सगळं खाणार. आमची सई काहीच खात नाही त्यातलं. लास्ट टाइम कधी टाकलेलं दीदी चुलीवर भाकरी? किती वर्ष? 20 वर्षांनी आता लागते. जमतील तुला? टाकते गॅसवर, चुलीवर नाही टाकत. ठीक आहे, तर नंतर दाखवेन मी. अरे आम्हाला काहीच येत नाही. तुला काय येतं? इथे बसून खायला येतं फक्त.
ऐकतं द्या कोणीतरी. आणि 10 वाजता उठता येतं. आमचं सगळं जेवण चुलीवर बनणार आहे. टू अदर वुमन्स आर वर्किंग. येस. आमच्या इकडचं घर बंद असतं. मला पिंपल आलं एका रात्रीमध्ये. आमच्या इकडचं घर पूर्ण बंद असतं, कारण इकडे कोणीच नाही राहत. माझे आजोबा होते तेव्हा ते राहायचे, आता बंद असतं. तर आम्ही म्हणून म्हणजे मम्मी पप्पा येत असतात मध्ये मध्ये, बट कोणी असं राहत नाही कंटिन्युअसली, त्यामुळे इथल्या सगळ्या गोष्टींचा जास्त यूज नाहीये. तर आम्ही वीकेंडसाठी प्लॅन केलं की येऊया. असंच खूप डेज पासून आमचा प्लॅन चाललेला आहे, पण आमचा प्लॅन सारखं सारखं कॅन्सल होत होता. सॅटर्डे संडे स्पेशली माझ्यामुळे होत होता सुट्टीमुळे. मग आम्ही ह्या सॅटर्डे संडे फायनली ठरवलं की नाही जायचंच आहे. आणि आमच्या ना गावाला खूप छान नदी आहे, एक ना धबधबा पण आहे, पण ते खूप चालायला लागतं. नाही एवढ्याला आम्हाला जायचं नाही. आम्ही आता तिथे जाऊ ना, ते खूप छान आहे, मी तुम्हाला दाखवेल. खूपच सुंदर पाणी होते. भाकरी दाखवायची त्याची व्हिडिओ मध्ये बघा. 20 वर्षांनी भाकरी बनवून भाकरी फुगली तिची. आमच्या घरातले किड्स इकडे येऊन पण त्यांना फोन घ्यायचा आहे, पागल लोक. फर्स्ट टाइम चुलीवरती भाकरी ट्राय करणार आहे. मला येत तर नाही, बट स्टील बघूया जमते का. हा ट्राय करायला टाकायचं. मला भाकरी बनवता येते, पण चुलीवरती मी कधी ट्राय नाही केली. नेक्स्ट टाइम केलेली का फर्स्ट ब्लॉग मध्ये सही आपण बनवलेले तेव्हा केलेली केलेली ना मध्ये. ही सेकंड टाइम असं टाकू दीदी. टाकली भाकर. येस. काय करत बघा, माझी भाकर फुगली आहे. जशी मी फुगते तशी. काय एवढी माणसं माझी भाकर बघायला थांबलेत आणि मला नाव ठेवायला. माझी मम्मी फर्स्ट टाइम कोंबडी वडे ट्राय करणार आहे. आमच्याकडे नाही बनत आहे, पण आम्हाला खायचं होते, सो फर्स्ट टाइम ट्राय करते आम्ही. बघू कसे बनतील. आणि इथे चिकन रेडी होत आहे फ्राय होण्यासाठी. आणि सौ तू काय बनतीये इथे? अजून एक काहीतरी बनते. काय बनते इथे? ऑमलेट. म्हणते कशी वेगवेगळी चॉईस येते, ज्याला जे पाहिजे ते डिफरंट डिफरंट आयटम्स. आणि इथे बनतोय कोंबडा. बापरे, एवढं दूर. खूप सारे आयटम्स आहेत आमच्याकडे आज खायला. 56 दिवस तरी अजून आम्ही जायला निघालो नाही. सगळं बनल्यानंतर मग आम्ही जाणार. मटन गटारी वाटी, कोंबडी वडे. देयर इज सो मच केओस इन आवर हाऊस. कोणी कोणाचं ऐकत नाहीये. काय म्हणणं आहे तुझं? फॅमिली फोटो साठी सगळे एकत्र आले पाहिजेत ना. एक इकडे एक तिकडे सगळे चाललेत. तिकडे गेल्यावरती हा, आता नाही पॉसिबल आहे. इथे आमचा आचारी बदललाय. ते बनवता बनता खातोय. वी हॅव सो मच पीपल इन आवर हाऊस की प्रत्येक कामाला माणसं चेंज होत आहेत, ड्युटी चेंज होतात आमच्या इथे. झाली संपली, आता हा आलाय. फॅमिली मेंबर निघालोय आम्ही फायनली. हे आमच्या घराच्या मागे असं आहे आणि हे आमचं घर आहे. आणि सीनरी बघा आमच्या इथून किती छान दिसते. सो आम्ही आता निघालोय घरून जायला. आमचा प्लॅन चेंज झाला. आम्ही नदीवर जाणार होतो, तिथे आता नाही जाणार आहेत. एक अजून चांगल्या प्लेस वरती जाणार आहेत, जे मी आधी बोललेली तिथे जाणार आहेत आम्ही. आम्ही पोहोचल्यावर दाखवतो. खूप सुंदर आहे आणि जाताना तर इतकी छान सिनरी दिसेल ना तुम्हाला, खूप मस्त. आणि मी पण फर्स्ट टाइम चालली आहे, मी कधी गेली नाही अजूनपर्यंत. आज संडे पण गर्दी नसू देत बस. दिस इज आर ऑन द वे रस्ता. हे लोक चिडवतायत मला. शेतावर लावलाय भात.
जंगलातून चाललोय आम्ही. सिनरी खूप बॅकग्राऊंड नॉइज आहे. धबधबे किती सारे निघाले. पाऊस होता म्हणून मध्ये मध्ये मी कॅमेरा बंद करते कारण भिजतोय. मी ऑलरेडी भिजली. खूप छान आहे सिनरी. वरती स्काय पण किती छान झालंय. मस्त वाटतंय. पण खूप चालायला यार. धबधबे किती सुंदर सुंदर आहे तिथे. किती छान सिनरी आहे बघा. पण किती छान. फॉग तर इतकं सुंदर झालंय ना त्या हिलवर बघा. खूप सुंदर लोकेशन आहे. खूप जास्तच सुंदर लोकेशन आहे. तिथे जाऊन एक्झॅक्टली तुम्हाला अजून समजेल किती सुंदर आहे. इतकं छान आहे. पण खूप चालायला आहे. मी तर आताच जमली आणि मध्ये मध्ये पाऊस पण येतोय. आणि आम्ही ना खायला वगैरे पण सगळं घेऊन आणलंय ऑलरेडी. प्रॉपर ट्रेक चालू आहे आमचा. आणि सिनरी एवढी आवडली नाही. इतकं मस्त वाटतंय. आणि आमच्या अर्धी माणसं इकडे चाललेत आणि अर्धी माणसं ती तिकडे एवढ्या लांब आहेत. छोटा आता खूप छोटासा छान घर आहे. पाय धुया इथे आधी. असतं जंगली आमडोल. हे काहीतरी खायचंय. त्याचा वेळ आहे. खायचंय काय फळ आहे का ते? हा आमडोल फळ आहे असं बोल. अच्छा ते कच्चं आहे का? कच्चं आहे. छोट आहे. काकडी सारखं असं ते. ओके. आमडोल फळ आहे. हे खाण्यात असंच येतं ते की झाड लावायला लागतं? हा काढ ना. कसं लागतं? खाऊन बघ ना तू. काकडी सारखा सेम. हे बघा खा ना. जंगली काकडी छोटीवाली. काकडीने आमडोल. हा तेच ते आंबडूल. काय माहितीये मला. खाऊन बघूया आपण. कर काकडी आहे. काकडी तुला काय नवीन नवीन ट्राय करायला भेटतंय. पण व्ह्यू एक नंबर. मला हा व्ह्यू इतका आवडला. इतकं छान वाटतंय ना. कॅमेरामध्ये मे बी इतकं छान येत नसेल पण छान छान फुलं पण आहेत बघा इथे. युट्यूब चॅनल चालू कर आणि असे व्लॉग स्टार्ट कर. मध्ये मध्ये किती छान छान झरणे लागतात बघा आम्हाला जाताना ऑन द वेज. खूप जंगलातून रस्ते आहे. छोटे रस्ते आहेत जंगलातून. पूर्ण जंगल आहे. हे बघा छोटे एकदम रस्ते आहेत मध्ये मध्ये. त्याच्या मधून आम्ही चाललोय. लेट मी शो यू अ व्ह्यू. किती सुंदर दाखवते. ऑन द वेच आहेत तरी पण आम्ही अजून. लुक ॲट दिस. नदी आहे ही आणि ह्या पुलावरून आम्ही चाललोय. किती सुंदर आहे. आणि अशा रस्त्यातून तुम्हाला चालायला पण लागतं. तरी इतकं पाणी नाहीये आता. पाऊस नाहीये म्हणून. बट काय म्हणजे जंगली चिंच. हे याचं झाड आहे. आय डोंट नो काय बोलतात पण याला काहीतरी नाव गाव. आम्ही जंगली चिंच बोलतो. जंगली चिंच आंबट लागते सही. टेस्ट करूया. आंबट आहे.
1 तास चालल्यानंतर पण आम्हाला गावात घरं लागली आहेत. 1 तास इथे बकऱ्यांची पिल्ले आहेत. खूप क्यूट आहेत दोन्ही, छोटी छोटी, एक ब्लॅक एक व्हाईट. घर किती छान आहे बघा. खूप दमलो यार आम्ही, खूप आहे चालायला आणि नक्की कुठे चाललो ते पण माहित नाही मला. हो. आता आम्ही प्रॉपर डोंगराच्या खाली आलोय. ती नांगोलीची दी सगळी. आता हे पण टाकणार मी, तू पण आहेस. सो मच ऑफ खडतर रस्ता इटीच. खूप दमाला होता यार, खूप जास्तच ट्रेक झाला आमचा. डोंगराच्या पायथ्याशी पोहोचलो आम्ही सगळे. पोहोचतच नाही आम्ही, कधीशी चालतोय. जवळजवळ 1 तास चालल्यानंतर मी फायनली पोहोचले. मी दाखवते तुम्हाला. हा बघा तो धबधबा. जास्त पाणी नाहीये, पाऊस नाहीये म्हणून ते खाली गेल्यावर दाखवतो. इथून तरी असा दिसतोय. थोड्या जंगलात आहे तो. तिकडे रस्ता. इथून पडलं तर डायरेक्ट खाली. दुकान पण आहे. गरमा गरम गरमा गरम गरमा गरम चहा गरम चहा गरम. फायनली वेट इज ओव्हर. हा हा हा. आपल्या जोडीला अजून माणसं होती ना थोडीफार. गेली आहेत रिटर्न. हा आहे धबधबा. हा बघा तो धबधबा. आता बाबू बघा कसं स्लाईड करेल. हे बघा किती छान आहे. इतकी मजा केली ना आम्ही. आता आम्ही चालू रिटर्न. बाय बाय. इथून असं दिसतं. पूर्ण खालपर्यंत जातं ते डोंगरातून. आणि रस्ता खूप डेंजर आहे चालायला, बट वर्थ आहे चालणं. आम्ही एवढा लांबून जे चालत आलो ना, वर्थ आहे. खूप मस्त आहे. इतका छान धबधबा आहे ना, खूप भारी आहे. हा आता रिटर्न जाणार आम्ही. खाणार आधी काहीतरी. खूप दम लागला आता. एवढा डोंगर चढू. इग्नोर बॅकग्राऊंड नॉईज. झोपलाय तो झोपलाय. बकरीचा पिल्लू आता जन्माला आलाय. चाल उभं पण नाही राहता येते त्याला. मगाशी आम्ही रातांना दाखवलं, आता आम्ही तिथे आलोय. काय कमी लंच ब्रेक. आता आम्ही थोडा एन्जॉय करतो. तुम्हाला घरी जाऊन भेटेल. घरी जाऊन भेटेल मी. बाय बाय. साप पण दिसला आम्हाला. अरे छान दिसतं ना आता पुण्यात. तर आमच्या इकडे आमचा माल आहे. माल म्हणजे आमची जमीन आहे. त्याच्या मागेच लागून नदी आहे. ती पण दाखवतो. आम्ही तिथे पण आलो बघायला. आता आलोच होतो तर. इकडे हे जे त्याच्या थोडस पुढून आमचा माल आहे. माल मीन्स आमची जमीन आहे. हे बघा आमच्या शेताच्या इकडची नदी. हो पाण्यातून चाललोय आम्ही आता. लेट्स गो एन्जॉय नाऊ. आता मी भिजतोय परत. 2 hours later. So we are home guys. घरी येऊन फ्रेश होऊन खोबरे वडे खातो आम्ही.
हे बघा दाखव एक मिनिट ते बनवायला पण घेतलं एकदा मी जेवणार म्हणजे सकाळी आयटम सांगितलेले सगळे ते आता खाणार आम्ही फिरून आल्यावर डिनर बस बस काय ना एवढी जाणार इथे आम्ही चुलीजवळ जेवायला बसलोय बघा इथे बनतंय आणि आम्ही इथे खातोय तुझं काय आहे काय तुला पाहिजे Look at this sunset. किती मस्त वाटतं सनसेट सो गाईज इट इज द नेक्स्ट डे मी आता जस्ट उठली आहे काल रात्री आम्ही जेवल्यानंतर काहीच नाही केलं कारण खूप दमलेलो मी खूप इतके पाय दुखत होते ना खूप जास्त इतकं चालल्यानंतर पूर्ण बॉडी पेन होते तर आता सकाळी उठली मी आणि आता चहा पिणार आणि आता काही करायला नाही आम्ही आता घरी जाणार आहे संपली सुट्टी आमची सगळे घरी पण गेले मामा ते माझे तर काल रात्रीच गेले ताई पण काल रात्रीच गेले आम्ही आज सकाळी जाऊ आवडून तर दिस इज इट फॉर टुडेज व्लॉग इफ यू लाईक दिस व्हिडिओ डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल अँड फॉलो मी ऑन इंस्टाग्राम बाय बाय